एका का करून एक एक मुठ्ठी तांदूळ, वेगवेगळ्या कलरचे, काहींचा तुकडा आहे, काहींचा मोठा आहे, काहींचा लाल आहे, तर कोणता पिवळा, चरून मागून आणले. बांधायला वस्त्र नाही आहेत महाराज, बांधायचं कशात? सुशीलाने आपल्या साडीचा पदर फाडला. एकच वस्त्र मधुर में तेरी नजर में जुल्फ में मुस्कान मधुर में उलझाए सब में दिल तो बुझाए का घनसा दर्शन होईल, पण तुझ्या दर्शनापर्यंत पोहोचण्याकरिता माझ्या शरीरामध्ये शक्ती राहिलेली नाहीये. कार्य टेकीत चाललेत. भगवंताच्या राजमाला 7 द्वार आहेत. द्वारामध्ये जेव्हा सुदामा उभा राहिला, द्वारपाणी रोकले. कौन हो, कहा जा रहे हो? आप अंदर नहीं जा सकते. कोण आहे तू, कुठून आलाय? सुदामाने द्वारपाळांना निरोप सांगितला. द्वारपाळांनो, कह दो के दर पे सुदामा करीब आ गया है, के दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपाळांनो, कृष्णाला जाऊन माझा निरोप सांगा. ज्याच्या अंगावर वस्त्र नाही आहेत, फक्त छोटासा पंचा आहे, डोक्याला पगडी नाहीये, गळ्यामध्ये उपरणं नाहीये, आहे ते वस्त्र फाटके आहेत. हे न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बताया नाम तो नाम है सुदामा, बताओ कन्हैया तो नाम है सुदामा. एक बार मोह सजा करके कह दो, एक बार मोह सजा करके कह दो कि मिलने सुदामा करीब आ गया है, कि मिलने सका करीब आ गया है. द्वारपालो कन्हैया से कह दो, सारे द्वारपालो कन्हैया से कह दो के दर पे सुदामा करीब आ गया है, के दर पे सुदामा करीब आ गया है. द्वारपाळांनो, माझा निरोप सांगा. सुदामा ज्यावेळेला द्वारपाळ जेव्हा निरोप घेऊन गेलेला, शीस पगान सगात नपे, प्रभु जाने को आहे असे कही गाम. द्वारपाळ गेलेले आहेत.
धोती फटी सिलटी दुपट अरु पाय पान की नहीं सामा शीस पगान जगात नते डोक्याला काही बांधलेलं नाहीये पगडी नाहीये अंगात झगा नाहीये धोती फाटकी आहे धोती पटी सिलटी दुपटी अरु पाय उपान की नहीं साम द्वार खळो तुझ्या दुर्बल एक रायो सकिसो वसुधाभिरामा द्वारामध्ये उभा आहे मी तुला नाव विचारलं नाव काय सांगतोय पूछत दीन दयाल गोधाम बतावत आपन नाम सुदामा बतावत आपन नाम सुदामा सुदामा भगवान व्यस्त होते सुदामा शब्द ऐकल्या बरोबर भगवंताने आसनाच्या खाली उडी टाकली सुदामा 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 म्हणून भगवान पळायला लागले काय या सुदामा शब्दाने चमत्कार केला सगळे चकित झाले सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को सुदामा माझ्यापर्यंत पोहोचण्याकरता किती दुःख सहन करीत तू आलेला आहेस देख सुदामा की दीन दशा करुणा करुणा निधी रोये सुदामाची अवस्था पाहिल्यानंतर भगवंताच्या डोळ्यातून अश्रू वाहतायत पानी परात को हाथ छियो नहीं नैनन के जलसो पगधो नैनन के जलसो पगधो करुणानिधी भगवंत रडू लागले रुक्मिणी पाय धुण्याकरता भांड पात्र आणायला गेली पण भगवंतानी पाणी परात को हात छियो नाही पाण्याला आणि परातीला हात लावला नाही मग नैनन के जलसो पती बनवलेला आहेत त्या सौभाग्यवती आहेतच चिर सौभाग्यवती प्रत्येक वेळेला शब्द वापरण्यापेक्षा भव 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 सुदामा म्हणले अरे आशीर्वाद नीट दे भगवान म्हणले म्हणजे एवढ्या करून ठेवल्या तू इथं समाधी होती काय माझी आशीर्वाद देत कृष्ण सगळ्यांच्या वतीने तू प्रणाम कर मी होईल भगवान कृष्णाने सुद्धा मला प्रणाम केला आणि भगवंताने विचारलं सुदामा गुरुकुलामध्ये जेव्हा आपण होतो त्यावेळेला तू फार विरक्त होतास विवाह पळून जायचा विवाह केला का नाही हो केला ना वहिनीचं नाव काय सुशीला सुशीला श्री क्षय यक्षश्री यक्षराज कुबेराकडे जी श्री संपत्ती आहे ती भगवंताने सुद्धा मला समर्पित केली आणि सुदामाच्या डोळ्यातून अश्रू आहेत महाराज क्वाहम दरिद्र पापीयन क्व कृष्ण श्रीनिकेतनम ब्रह्मबंधुरिति स्याहम बाहुभ्याम परिरंभित सुदामा जेव्हा घरी आला गावी आला सोन्याची नगरी सुदामा मंदिर देखड रे
राहत होती मेरी छोटी सी झोपड़िया, कंचन महल खडे. इथं माझी छोटी झोपडी होती, इथं सोन्याचा माल कोणी बांधला? त्याचं भजन करायचं. विपदो नैव विपद संपदो नैव सातारे झाले. आता श्रीदामा म्हणला हम कन्हैया ते मिलवे जावेंगे. कृष्ण त्याला मोठा झाला, राजा झाला, भेटणं मुश्किल होईल. एक म्हणला कसं काय मुश्किल होईल, मी तर कृष्णाला भेटणार. द्वारपाळांनी अडवलं तर कृष्णाला सांगून द्वारपाळी नोकरी छुट्टी करणार म्हणले मी. चला म्हणजे भेटायला ते निघाले. 2 रात्र 2 दिवस प्रवास झाला. कुरुक्षेत्रावर सर्व पोचले. प्रातःकाळी श्रीदामा कृष्णाला भेटण्याकरता द्वारपाळ रोकले. कहा जा रहे हो? अरे कन्हैया ते मिलवे जा रहे हो. कौन कन्हैया? या हमारे महाराज को राजाधिराज महाराज कहा जाता है. अरे बाबा, राजाधिराज महाराज तेरो बहुत बड़ो लंबो चौड़ो नाम बन गयो. अरे तेरो राजाधिराज महाराज मेरो बचपन का सखा कन्हैया. द्वारपाळांनी जेव्हा सांगितलं, कोणीतरी खेड्यातला माणूस आहे कन्हैया कन्हैया म्हणतोय, कृष्णाला लक्ष आलं कोणतरी गोकुळातलं असलं पाहिजे. मैया मैया हो मैया 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 मोहन मैया मैया कहना लगे. मोहन मोहन मैया कहना लगे. मोहन मैया मैया कहना लगे. मोहन मैया कृष्णाच्या पायातल्या खडा निसटल्या. या मैया शब्दाने काय चमत्कार केला. कोण मैया? इथं देवकी असताना दुसरी कोण मैया आली? कृष्ण आला. यशोदा थकलेले, यशोदा दिसायला कमी झालं. आओ लाला गोद में. अरे मैया मैं कैसे गोद में बैठ सके, अब मैं तो बड़ा हो गया हूं. यशोदेच्या डोळ्या पळतो होता बालकृष्ण. हा तो बडा भयो, राजा भयो. खाली बसवलं, लोण्याचा गोळा आणला होता, तो खाल्ला कृष्णाने, सगळं तोंड भरलं. ला तू जेव्हापासून गोकुळाचा त्याग केला, गोकुळ उदास झालं. ती गंगी गाय जिचं शेपूट धरून तू चालायला शिकलास, तू जेव्हा गोकुळाचा त्याग केला, तुझ्या वियोगामध्ये तिने चारा पाणी सोडलं आणि प्राण सोडला. कृष्ण श्री कृष्ण चंद्र ने मथुरा दे, गोकुल को आई वो छोड़ दियो. तब से ब्रजवासी ही सखी पनघट पे जाई वो छोड़ दियो. लता पता सब सूख गई, यमुना ने किनारो छोड़ दियो. वियोगामध्ये यमुना उदास झाली, वृक्ष वेली सुद्धा सुखायला लागल्या. सज्जन यशती. हे गर्भवती आहेत, हे लाजाळू आहेत, हिला मुलगा होईल का मुलगी? मरू लागले. अशा प्रकारची दुर्दशा यादव कुमारांची झालेली आहेत. आणि हे पाहिल्या सर्प पूर्णनाभी सुपे शक्र. हरणीला गुरु केलं. 24 गुरूंचं वर्णन आहे. मग कोणी म्हणजे दत्तात्रयाने 24 गेले, आम्ही 25 करू. म्हणजे दत्तात्रयाचा रेकॉर्ड तोडता येईल आपल्याला. काही लोकांना दुसऱ्याचा रेकॉर्ड तोडण्यात इंटरेस्ट असतो, असा अर्थ नाही आहे. गुरु एकच असतो. शिक्षा गुरु अनेक असतात. लहानपणी पहिला गुरु म्हणजे आई,
कसं खावं, कसं प्यावं, कसं झोपावं, कसे कपडे घालावे, कसं स्नान करावं हे शिकवणारा पहिला गुरु म्हणजे आई, दुसरा गुरु म्हणजे बा, तिसरा गुरु शाळेत. तुकडा माशाने गिळला, तो मासा जराव्याधाच्या जाळ्यात सापडला आणि तो जराव्याधाने मासा कापल्यानंतर तो तुकडा त्याचा बाण बनवला आणि तो आपल्या भात्यात ठेवला. एक दिवस झाडाखाली विरासन लावून बसलेले होते. भगवंताचा पाय जो गुडघ्यावर होता, त्या पायाकडे लांबून पाहिलं जराव्याधाने. जराव्याधाला वाटलं हरणाचंच मुख आहे आणि त्याला बाण मारला. त्याला फार वाईट वाटलं, पश्चाताप झाला. भगवंत सांगितलं, जराव्याध मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च क्षत्र जिव्हे न च ग्रहण येते न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवम शिव. कल्पो निराकार रूपो भूर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वर्ण मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिव. मी आता भगवत रूप झालेलो आहे आणि म्हणून शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम शिवोहम 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 सच्चिदानंदोहम शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. सर्वांनी भजन करायचं आहे. हाताने टाळी, मुखाने नामस्मरण. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम टाळी वाजा, टाळी. सच्चिदानंदोहम शिवोहम त्याला हात द्या, देवर हात करा बरं. त्याला हात आहे ते. शिवोहम शिवोहम टाळी टाळी. टाळी 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 वाजवा. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम शिवोहम सच्चिदानंदोहम शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम शिवोहम सच्चिदानंदोहम टाळी 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 समोरून राधाकृष्णाचं आगमन होतंय. परीक्षितीचा मोक्ष झाला आणि सुत महाराज वर्णन करतात. शौनकादिक ऋषी हो परीक्षितीचा मोक्ष. और झूम रही दुनिया सारी और झूम रही दुनिया सारी आरी आज रंग बरस रहा होरी खेल रहे हो होरी खेल रहे हो होरी खेल रहे होरी होरी खेल रहे बाँव के बिहारी आज
खुर्ची द्या बसायला दोघांना आधी कलाकारांचं स्वागत करून घेऊ. थोडं थांबा सर 1-2 मिनिटं दादा स्टेजच्या खाली चला. बाकी 7 दिवस या ठिकाणी किरण भाऊच्या गळ्यात हारण शाल तशीच राहू द्या. तुम्ही उभे राहा. संतोष महाराज त्यांना ते उभे राहा. त्यांच्या गळ्यात राहू द्या हारण शाल. दिवसामध्ये आणि रस्ते आणि इकडे सुंदर अशी व्यवस्था आणि इतकं महाराजांनी गुरुवारी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पंढरीचं रूप या ठिकाणी अवतरलं. म्हणून मी पूर्ण एकदा दौडू परिवाराला खूप खूप धन्यवाद 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 धन्यवाद. मी गुरुजी बाबांना विनंती करतो आदरणीय खासदार साहेबांचं पण सत्कार स्वागत करावं. राहू द्या राहू द्या. नाही तुम्ही आता घ्या करून तुम्ही आता संध्याकाळपर्यंत हारण ते करू नका. महाराजांच्या हस्ते आदरणीय महाराजांच्या हस्ते झालं का साहेबांच्या वतीनं गुरु बाबाजींचं सत्कार स्वागत होतं या ठिकाणी. चिठ्ठी घ्या कलाकारांची चिठ्ठी कलाकार आणि ज्यांचं यो कार्यक्रम मार्गदर्शनाखाली ठिकाणी पार पाडला आदरणीय कृष्णाजी महाराज त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी महाराजांचा एक सत्कार सर्वांचं स्वागत करावं. यांनी सुंदर असा आवाज